सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि गुड मॉर्निंगसुद्धा. तर सकाळची सुरुवात होती. टिफिन वगैरे झाले होते आणि बाबा आणि शिवण्या निघाले होते. कारण सकाळी 7:30 वाजता दोघं घराबाहेर पडतात. शिवण्याला स्कूलला सोडून मग बाबा तसेच ऑफिसला जातात. आणि पुण्यामध्ये इतका भयानक पाऊस पडतोय की म्हणजे 7-8 दिवस झाले दिवसच उगवलेला नाही, कसलं ऊनच पडलेलं नाही आहे. त्यामुळे जरी पाऊस म्हणजे उघडलेला असला तरीसुद्धा घरातून बाहेर पडताना रेनकोट घालूनच पडावं लागतं आहे. कारण काय होतं, पुढे रस्त्यात गेल्यानंतर एक 5 मिनिटाच्या अंतरावर सुद्धा पाऊस चालू असतो, असं होतं. आता हे दोघं गेले होते. हे गेल्यानंतर मी थोडीशी रिलॅक्स होते. म्हणजे सकाळपासून एवढी अशी कामाची धावपळ सुरू असते ना, काय विचारू नका. ते गेल्यानंतर मग मी निवांत बसून थोडं चहा पिते. 5-10 मिनटं तसंच बसते मी निवांत मोबाईल वगैरे बघत. त्याच्यानंतर मी उठून पुढच्या कामाला लागते. तोपर्यंत हे आमचं वादळसुद्धा उठलं होतं. तर तुम्ही बघितलंच कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही नवीन झाडू आणला होता. आणि असा झाडू मी खूप दिवसापासून शोधत होते, पण असा नव्हते शोधत. जो बांधलेला असतो ना, तो झाडू मला पाहिजे होता. ते झाडू खूप टिकतात आणि त्याच्याने कचरासुद्धा व्यवस्थित निघतो. जे गालाचे वगैरे झाडू आहेत ना, खरं सांगायचं तर ते मला अजिबात आवडत नाही आहेत. कारण त्याला ना सगळी केसं वगैरे चिकटून राहतात आणि त्याच्याने सगळा कचरा पण निघत नाही आहे. त्याच्यामुळे मला तो झाडू आवडतच नव्हता. मग त्या दुकानदाराला विचारलं तर ह्याला नट आहेत, म्हणजे स्क्रू आहेत. तर तो बोलला हा न्या, म्हणजे निसटणार नाही आहे. म्हटलं ठीक आहे, आता घेऊन तरी बघूया. घेऊन आले. बसवून त्या झाडूचं अगोदर सगळं चोळून जी घाण असते ना, तर ती सगळी काढून घेतली. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे झाडू वापरत असाल ना, तर एकदा ते असं चोळून काढून द्या. म्हणजे त्याच्यातला कचरा पूर्ण निघून जातो आणि मग झाडताना अजिबात तो घरामध्ये पडत नाही. आता बघू किती दिवस टिकतोय माहीत नाही आहे, पण जो बांधलेला झाडू असतो ना, तो खूप दिवस टिकतो. पुण्यामध्ये कुठे मिळतो हे कोणाला माहीत असेल ना, तर प्लीज मला कमेंट करा. कारण मी खूप जणांकडे चौकशी केली, खूप ठिकाणी विचारलं, पण तो मिळतच नाही आहे. आय थिंक वडगावमध्ये सिंहगड कॉलेज आहे ना, जे की सिंहगड कॅम्पस, तिथं कुठेतरी मिळतो. पण ॲक्च्युली माहीत नाही आहे कुठे मिळतो ते. तर हे बघा, हे जे आहे ना, हा सगळा कचरा इथं पडला आहे. आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी झाडू आणायचे ना, तेव्हा मी गावाकडून घेऊन यायचे येताना. पण आता विषय असा झाला आहे की आमच्याकडे गाडी नाही आहे, मामा तिकडं असल्यामुळं. आणि जेव्हा आम्ही गावाला जायचो ना, तर तेव्हा मी तिकडूनच झाडू आणायची. तिकडं खूप छान झाडू भेटतात. येताना रस्त्यामध्येच मोडलीमधून आम्ही घेऊन यायचो. त्याच्यानंतर माझी अंघोळ देवपूजा वगैरे झाली. आणि काल हा फणस आणला होता, तर म्हटलं तो कापून घेऊया. आणि फणस कापणं म्हणजे ना खरंच टास्क आहे. आपण काही कोकणातली नाही आहे की आपल्याला तेवढा प्रॉपर कापता येईल. पण ठीक आहे, प्रयत्न केला. आणि फणस आम्हाला सगळ्यांनाच घरात खूप जास्त आवडतो आहे. अगोदर काही इतका आवडत नव्हता, म्हणजे कधी खायचा प्रसंगच नव्हता आला. पण जसं म्हणजे शिवण्या काही गोष्टी खायला लागली ना, तेव्हापासून आम्हाला सुद्धा याची सवय झाली. आणि फणस कापणं म्हणजे खरंच खूप मोठा टास्क आहे बरं का. इतके हात दुखत होते, हाताला माझ्या घासलंसुद्धा. आणि आमच्याकडे काही तसा मोठा सुरा वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे जे घरातला चाकू असतो सुरी, त्याच्यानेच मी कट केला. जवळजवळ 1-1.5 तास माझा या फणसामध्ये गेला आहे. आणि शिवण्या सकाळी स्कूलला जाताना सांगून गेलेली की आई मी येईपर्यंत फणस कापून ठेव, म्हणजे मला स्कूलमधून आल्या आल्या खाता येईल. कारण तिला फणस इतका आवडतो, काय विचारू नका. आणि तिच्यामुळे सर्वज्ञाला सुद्धा काही गोष्टी खायची सवय लागली. दोघी खातात, त्यांच्यामुळे आम्हाला सवय लागली. त्यामुळे आम्हाला चौघांनासुद्धा फणस खूप जास्त आवडतो. प्रत्येक वेळी आम्ही कट केलेला थोडा थोडा आणत होतो, पण आता म्हटलं ह्यावेळेस ठीक आहे, मोठाच घेऊन बघूया, म्हणून घेऊन आलो होतो. कुठे चालले? कुठे चालले? स्कूलमधनं आणायला सांग ना. आमची दिदी स्कूलमधनं घेऊन येते म्हणा. आमची दिदी वाट बघते म्हणा. कशी रडते दिदी आमची स्कूल? असं काय म्हणते? कॅप नाही का दीदीला? आणि काय म्हणते दीदी? काय म्हणते दीदी? नामध्ये बाबू माझा कुणासारखा दिसतो? आई का बाबांसारखा? आई 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 बाबांसारखं दिसते म्हणजे नऊ. आता नवीन आणायला लागेल का? असं बाई आणू. बाबांना सांगते का तू? बाबाने आईला नवा साडी आणली. हा, आईला नवीन साडी आणली बाबांनी. आता ईशा 2 आणल्यात 2 आणल्यात. हा, बाबूल नाहीच. नाही बाबू नाही नाही. आता किशाय निघाले होते दीदीला स्कूलमधनं घेऊन यायला. आणि पाऊस पण पडतोय आणि आज तर दुपारचं ना ऊन पडलं, त्यामुळे छान वाटत होतं. आणि हे बघा, जे GSPMचं कॅम्पस आहे ना, तर त्याच्या बाहेरच्या बाजूला हे जे पाणी आहे ना, ते सगळं ड्रेनेजचं पाणी, घाण म्हणजे इतकं घाण पाणी. रस्त्याने चाललं तरीसुद्धा म्हणजे इतकी घाण वाटते की काय विचारू नका. गाड्यावाल्यांचं तर ठीक आहे, 2 व्हीलरवाले जातात तरी, पण चालत जाणाऱ्या पॅरेंट्स लोकांचे इतके हाल होत आहेत ना,
खरंच काही विचारू नका. आता हा जो व्हिडिओ आहे तर तो म्हणजे हा ब्लॉगच माझा थोडासा जुना आहे त्याच्यामुळे, पण प्रत्येक वेळी हा ड्रेनेजचा प्रॉब्लेम इथं होतो म्हणजे होतोच नऱ्यामध्ये. आणि हे बघा, हे अशी सगळी राड रस्त्याने होते, म्हणजे अक्षरशः चालायलासुद्धा नको वाटते. घरी आलो त्याच्यानंतर मस्त असा फणस वगैरे आईनं कापला होता, तर यांचं मस्त चाललं होतं खायचं. राहिलेला पण कट करून घेतला. आणि महत्त्वाचं म्हणजे आज होती वटपौर्णिमा आणि शिवण्याचं म्हणणं होतं की आई मी आल्यानंतर आपण जाऊया तिकडं झाडाकडे. मग ठीक आहे म्हटलं. मग त्याच्यानंतर मी आवरायला घेतलं आणि सकाळपासून असा वेळ निघून गेला पटपट. त्याच्यामुळे काय म्हणजे सण असो किंवा इतर दिवस असो, वेळ निघून तर जातोच. लहान मुलं असतात त्याच्यामुळे त्यांना बघणं, मग यूट्यूबचं बघणं, घरातली कामं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना खरं सांगायचं दिवस कसा जातो कळत नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे कामाला मदतनीस किंवा कोणी मावशी वगैरे अजिबात नाही आहे. 1 महिना मी भांडी घासायला मावशी लावल्या होत्या, पण मला असं वाटत होतं की म्हणजे मला काहीच काम नाही आहे, मी काहीच काम करत नाही आहे असं मला वाटायचं. आणि म्हणून मग मी त्या पण बंद केल्या. कारण काय होतं, आपण जरी काही कमवत नसलो, आता सध्या मला कशाचंच पेमेंट येत नाही आहे. माझे यूट्यूबचे 2 चॅनल आहेत, पण एक मॉनिटाईज झाला आहे, पण त्याचंसुद्धा मला पेमेंट अजून आलेलं नाही. गेली 4 वर्ष झालं मी त्या चॅनलवरती काम करते आणि हा तर चॅनल आत्ता 6 महिने झालं काढून, जो ब्लॉगिंगचा आहे तुम्ही बघताय तो. तर आपण जितकं काही म्हणजे कमवतो आहे किंवा आपण आता हाऊसवाईफ आहे त्यामुळे आपण काही कमवत नाही आहे, तर माझ्या मते आपण जी काही सेविंग करतो आहे, जी काही बचत करतो आहे, तीच आपली कमाई आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एक हाऊसवाईफ जरी असली तरी खूप काटकसर करून बचत करून ती तिचा संसार करत असते. आणि आपण जितकं काही काटकसर करतो तीच आपली बचत आहे किंवा आपली कमाई हे म्हणायला काहीच हरकत नाही आहे असं मला तरी पर्सनली वाटतं. तर चला, आता वडाच्या झाडाखाली आले होते. माझ्याकडे शूट घ्यायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे मी आपलं थोडंफार इथं शूट घेतलं. आणि दुपारी आले होते मी, त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली होती. आणि गर्दीत म्हटलं ह्यांना घेऊन यायचं म्हणजे काही खरं नाही आहे. आणि ह्यांचे वादळ बघा किती छान क्यूट दिसतंय. मस्त फ्रॉक पीक घालून आलं होतं. आणि दीदीला चल म्हटलं तर दीदी म्हणली नको आई मला नाही यायचं, आणि मी घरी नसताना तू जाऊन येत जा, तुला कुठं जायचं आहे तिथं, आणि मी घरी आल्यावर तू मला सांगत जाऊ नको की मी गेली होती म्हणून. तू जर मला तसं सांगितलं तर मग मला खूप वाईट वाटतं असं तिचं म्हणणं होतं. तू जात जा पण मला सांगत जाऊ नको, सांगितल्यानंतर मला वाईट वाटतं की आई मला घेऊन गेली नाही म्हणून. तर घरी आले, मस्त वडाची पूजा वगैरे केली. आमच्या बाबूनेसुद्धा वडाची छान पूजा केली. त्याच्यानंतर छान छान आवरून नटून सगळं तर झालं, पण आता हा पडलेला पसारा उचलायचा म्हणजे टास्क आहे. खरंच खूप कंटाळा येतो. आणि लहान मुलं असतील ना तर एका गोष्टीसाठी अख्खं सारं उचकून ठेवतात, काय विचारू नका. अजून माझा स्वयंपाक बाकी आहे, बाबा ऑफिसला गेलेत. आणि त्याच्यानंतर मी सगळं आवरून वगैरे घेतलं. डायरेक्ट संध्याकाळी परत व्हिडिओ स्टार्ट केला आहे. आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे मला काय होते ना, खरंच मला कळतच नव्हतं की म्हणजे नक्की काय होतं आहे. एवढा असं विकनेस आल्यासारखं, आणि दिवसभर उपवास होता, काहीच खाल्लं नव्हतं आणि म्हणजे सुधरतच नव्हतं मला की काय होतं म्हणून. त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे पण शूट नाही केला. आणि मग डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतलं. स्वयंपाकाला लागले. आता बाबा घरी आले होते, चहा वगैरे ठेवलेला. म्हणजे हेअरस्टाईलसुद्धा काढायची मला असं सूद नव्हती, एवढा मला त्रास होत होता. मग मी झोपले वगैरे पण नाही, कारण सर्वज्ञ झोपल्याशिवाय मला काही झोपता येत नाही. आणि शक्यतो सहसा मी दुपारचं नाही झोपत टाळते, कारण दुपारी झोपलं की मग बाकीची कामं तशीच पेंडिंग राहतात म्हणून. आणि आपलं ठीक आहे, आपल्या एक वेळच्या जेवणाच्या वेळा वगैरे चुकल्या तरी चालतील, पण लहान मुलांना असं करून नाही जमत, कारण त्यांची खूप चिडचिड होते. त्याच्यामुळं आम्ही चहा वगैरे घेतला दोघांनी. आणि मग मस्त परत मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आता मला बनवायची तर होती पुरणपोळी, पण माझ्याकडं असं काहीच झालं नाही आहे. मी मस्त चपाती, भाजी, शेवयाची खीर, भात, वरण असा मेनू केला. कारण पुरण असं नव्हता म्हणून परत ती साडी चेंज करून मी दुसरी साडीच घातली होती. कारण शिवण्यापेक्षा जास्त सर्वज्ञाला मी साडी घालावी असा तिचा अट्टास असतो की आई तू साडी घाल, दररोज ती कपाटातली एखादी साडी वडत आणेल, आई तू आज साडी घाल असं तिचं म्हणणं असतं. नंतर संध्याकाळच्या वेळेला छान देवपूजा वगैरे केली. झाडू पण सकाळी क्लीन केला होता, तुम्ही बघितला. झाडूची पण पूजा वगैरे करून घेतली, कारण गावी होतो ना तेव्हा पण आम्ही किरसुनी वापरायचो, म्हणजे तो झाडू असतो ना तो, तर तो आणल्यानंतर धुवायचा. काय होतंय, कसली भूक आहे मग तुला? भूक नाही तर फ्रेंच फ्राईज देऊ का? असेल की थोडी तर असेल की भूक. थोडं जेव ग, थोडं थोडं. हाताला लागल माग. हाय थोडी भूक हाय. हाय 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 हाय. असू आहे. तू जेवणारच नाही का मग आता? तू जेवणार नाहीयेस? ठीक आहे, मी बाबा आणि दीदी जेवतो. तुला जेवायचं आहे? आत्ता म्हणली की भूक नाही म्हणून.
मला जेवायचं आहे. मला जेवायचं आहे म्हणा. आणि आमच्या बाबूचं दररोजच असतं की आई मला भूक नाही आहे. तर जेवण वगैरे झालं होतं, बसलो होतो, कारण आम्हाला उद्या अचानक गावी जायचं होतं. आता संध्याकाळी 10-11 वाजले होते, कॉल आला होता आणि मग उद्या आम्हाला गावाला जायसाठी निघायचं होतं. तर मी या विचारात होते की आता अचानक कॉल आला जायचं तरी कसं. मी नको म्हणत होते, पण बाबांचं म्हणणं होतं की आता बोलवले तर जाऊया आपण, कशाला उगीच, आणि अशी पण आपली 1-2 कामं आहेत ती पण होतील म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. आता मग रात्रीच ऑनलाईन गाडी बुक केली आणि मग सकाळी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी मी व्हिडिओ सुरू केला आहे. 5 वाजले होते आणि आत्ता आम्ही निघालो होतो. आता शिवण्या उठली होती, पण सर्वज्ञा झोपीतच होती. आणि गावी सकाळी लवकर जायचं म्हणलं ना की दोघी झोपलेले असतात. आम्ही असंच त्यांना उचलून नेते मी आणि गाडीत नेऊन झोपवते. आणि शक्यतो आम्ही म्हणजे बाकी दुसऱ्या वाहनाने जाण्यापेक्षा गाडी करूनच जातो. थोडेसे पैसे जास्त जातात, पण सेफ्टी राहतं आणि मुलांची किंवा म्हणजे शिवण्या सर्वज्ञाची पण अपघात होत नाही. आता गाडीमध्ये जाऊन बसलो की या उठून बसल्या होत्या. जळगाव हबीकड कशाला माऊकडे चालली आहे. कशी करते माऊ असं. बाबू काय म्हणतो मग. आता प्रवासाला तर निघालो होतो. मस्त ब्लँकेट घेऊन आली होती मी आणि आम्ही तिघे असं निवांत झोपलो ना मागं गाडीत. डायरेक्ट पेट्रोल पंपावर आल्यावरच जाग आली. आता पेट्रोल पंप जर म्हणाल ना तर सोलापूर पुणे हायवेला इंदापूर बारामती रोडला एक नवीन पेट्रोल पंप झाला आहे टोरंट म्हणून. तर तिथं फक्त CNG पेट्रोल पंप आहे आणि तो नवीन झाला आहे. जर तुम्ही जात असाल ना तर म्हणजे आहे बाबा, ऑनलाईन नाही आहे तिथे CNG, ऑफलाईनच आहे. पण फक्त CNGचा नवीन पेट्रोल पंप आहे इंदापूर बारामती रोडला. थोडंसं एक अर्धा 1 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं बारामती रोडला आणि तिथंच आहे तो पेट्रोल पंप. तुम्ही मॅपवर सर्च केलं तरीसुद्धा भेटेल, कारण बरेच पेट्रोल पंप आहेत जाताना, पण CNG प्रत्येक ठिकाणी भेटेल असं नाही होत. आणि सॅटर्डे संडे तर मिळतच नाही आहे. अगदी 1-2 किलोमीटरच्या रांगा असतात तिथं. आणि इथं छान असा कट्टा होता, त्याच्यावरती या दोघी मस्त खेळत होत्या. आता झोप तर झाली होती. आम्ही दोघं आंघोळ वगैरे करून आलो होतो, पण शिवण्या सर्वज्ञाला तसंच घेऊन आलो होतो. आता CNG भरला आणि तिथून पुढं निघालो आणि तिथे एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर हे बघा झोपीतनं उठून झोपलेली होती, परत उठवल्याला नाश्त्यासाठी. तिथं आम्ही मस्त सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि मग परत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता निघालो तर डायरेक्ट आता आम्ही गावामध्ये आल्यानंतरच मी शूट चालू केलं. हे आहे आमचं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये. कुरुल हे आमचं एक छोटंसं खेडेगाव आहे. छोटंसं म्हणता येणार नाही, थोडं मोठंच आहे, कारण बाजार वगैरे भरतो गावामध्ये. आणि खूप छान गाव आहे. हे वातावरण बघा, सकाळचं आहे, जवळजवळ 9:30 वाजता आम्ही गावात पोचलो होतो. आणि हे बघा आमचं गाव, म्हणजे खरंच खूप आवडतं. पण आम्ही गावात नाही राहत, आम्ही शेतामध्ये राहतो, त्यामुळे जास्त गावाचा संबंध नाही येत. आणि कधी तर आम्ही असं सुट्टीलाच तेव्हा गावाला जातो. आमच्या गावामध्ये बँक वगैरे सुद्धा आहे बरं का, बँक ऑफ इंडियाची. तर असं राऊंड मारून आम्हाला जायचं होतं. आणि आमचं हे पिल्लू बघा, आता इथं बसायची जागा आहे का, मामाची अर्टिका गाडी आहे ना त्याला तिथं सीट आहे बसायला, पण या गाडीला इथं सीट नव्हतं, पण हिला इथंच बसायचं होतं बाबांपाशी. असं ठीक आहे, चला आता आमच्या घराकडे जायचा शेतातला रस्ता तुम्हाला दाखवते मी. आता निघालो होतो आमच्या घराकडं गावापासून. आणि सोलापूरला खरं सांगायचं ना पाऊसच नाही आहे, म्हणजे लोकांच्या पेरण्या वगैरे झालेल्या नाही आहेत, पाऊसच नाही, फक्त वारं सुटते. आणि सोलापूरला पाऊस सगळ्यात शेवटी पडतो, म्हणजे लवकर नाही पडत. आता घरी आलो आहे आम्ही आणि घरी आल्यानंतर मस्त आवरून वगैरे घेतलं. आवरले आम्ही, घरी आलो होतो. घरी कोणच नाही, घराला लाखाय सगळे कार्यक्रमाला गेले. आता आम्ही निघालो पटकन आवरून. हा चला, हे बघा हे माझं बच्चूला आमच्या आजीकडे जायचं. आता आम्ही आजीकडेच निघालोय. आमचे साहेब चला तिथे गेल्यानंतर भेट. आणि हे आहे माझं सासरचं घर आणि शेती वगैरे मस्त अशी केळीची बाग वगैरे आहे. आता तुम्ही माझा अवतार बघितला तर माझा मेकअप वगैरे झालेला नव्हता अजून. म्हटलं तो उशीर होतोय कार्यक्रमाला जायला, तर आपण गाडीतच मेकअप करूया. आणि आमच्या घरापाशी असलेली मस्त अशी आमची केळीची बाग आहे. आता नंतर कधी तर निवांत आलं ना तर मी तुम्हाला आमच्या शेताचा सुद्धा व्हिडिओ दाखवेन. आता कार्यक्रम आहे तिथं आलो होतो, कारण कार्यक्रम असा होता की आमच्या घरी एक दूध डेअरीचं ओपनिंग होतं. म्हणजे माझे मोठे दीर आहेत, त्यांनी दूध डेअरी टाकली होती, त्याचं ओपनिंग होतं, कार्यक्रम होता, त्याच्यासाठी आम्ही आलो होतो. आणि आल्यानंतर इतकी गडबड होती, काही व्हिडिओ शूट करायचं लक्षातच नाही आहे. मग कार्यक्रम झाला, सगळे पाहुणे गेले, हे फक्त राहिलेले ते आमच्या घरातले आहेत, आमचे फॅमिली मेंबर आहेत सगळे, ज्या काही माझ्या नंदा दीर वगैरे आहेत. तर मग नंतर मी व्हिडिओ शूट केला. आता इथं वाळू वगैरे होती, तर तिथं माझ्या बाबूचं खेळायचं चाललं होतं. मस्त देवपूजा वगैरे सुद्धा मी काढली होती, थोडीशी होती. आमचं जेवण वगैरे झालं होतं.
आज ओपनिंग होतं त्याच्यामुळे छान कार्यक्रम झाला. पण मला काही जास्त शूट वगैरे नाही घेता आलं. आणि श्रीकृष्ण दूध उत्पादक संघ असं आमच्या दूध डेअरीचं नाव आहे. आणि ही जी डेअरी आहे ना तर ते कुरुल गावामध्ये आहे, कुरुल कातेवाडी रोडवरती. तर हे बघा असा छान कार्यक्रम झाला होता. मस्त सगळे पाहुणे वगैरे आले होते. आणि आम्हाला सुद्धा जास्त वेळ थांबता येणार नव्हतं, कारण अजून 2 ठिकाणी आम्हाला जायचं होतं. एकतर माझ्या भावाचं म्हणजे तो गाडीवरनं पडला आहे त्याच्यामुळे त्याचं पायाचं ऑपरेशन झालं आहे, त्यालासुद्धा बघायला जायचं होतं मला. आणि अजून एका ठिकाणी बघायला जायचं होतं. तर आता हे मेंढरं इथं आली होती आणि सर्वज्ञ त्यांना आवाज देत होती की हम्मा ये म्हणून. आता कार्यक्रम झाला होता. मंडपवालासुद्धा मंडप काढायला आला होता, कारण बघा ना म्हणजे पूर्वी 2-2 दिवस मंडप असायचे कार्यक्रम झाल्यानंतर. पण आता कार्यक्रम झाला की अगदी तासामध्ये सगळं रिकामं करून जातात, ते ठेवत नाहीत अजिबात. तशी त्यांची चूक नाही, वाऱ्याने तो फाटतो, खराब होतो, वाऱ्या कौदानाचे दिवस आहेत त्याच्यामुळं. आणि हे मोबाईलमध्ये एवढी बिझी होते की काय विचारू नका. ह्यांना कशाचंच भान नव्हतं, कोण येते कोण जाते असं. तर मग तिथून आम्ही निघालो होतो. आम्हाला गहू पण घ्यायचे होते, मग ते गहू घेतले घरून आम्ही आणि निघालो. मग तिथून मी माझ्या माहेरी गेले, जसं की 5 किलोमीटर माझं माहेर आहे सोहाळेगाव. तिथे गेले, माझ्या भावाला वगैरे बघितलं. त्याच्यानंतर मग परत आम्ही रिटर्न पुण्याला निघालो होतो. तर जाता जाता माझ्या बहिणीच्या घरीसुद्धा आम्ही जाणार होतो, कारण माझे दाजीसुद्धा आजारी होते, त्यांनासुद्धा मला बघायचं होतं म्हणून. आणि मग अशी 1-2 कामं आमची झाली गावाला गेल्यानंतर. पण खूप दगदग झाली. सकाळी 5 वाजता आम्ही निघालो होतो. आता घरी यायला आम्हाला संध्याकाळी जवळजवळ 10:30 पावणे 11 वाजले होते. आणि दिवसभर कंटिन्यू प्रवास, 4-5 घरं केली, पण आम्ही प्रत्येक ठिकाणी फक्त 10 मिनिटच बसले, म्हणजे तोंड झाकूनच फक्त त्यांना आले, असं काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं. तर खूप गडबड झाली, पण सगळ्यांच्या भेटी झाल्या आणि माझीसुद्धा बरीच कामं झाली, त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही आहे. मी जे बाकीच्या ठिकाणी किंवा माझ्या माहेरी वगैरे गेले होते तर तिथं काही मी व्हिडिओ शूट केले नाहीत, कारण खूप गडबड होती, त्यामुळे शूट करायचं राहूनच गेलं. आणि अशी 2-3 कामं करून आम्ही नंतर आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. आणि असा एकंदरीत कार्यक्रमसुद्धा खूप छान झाला. आणि व्हिडिओ कसा वाटला हे